डायलिसिस फुकट, MRI 800 रुपयात, CT स्कॅन 600 रुपयात आणि कितीही टेस्ट असेल तरी पॅथॉलॉजी टेस्ट केवळ 200 रुपयात आणि एक्सरे 50 रुपयात. मला म्हणाले हे परवडत नाही. संवेदनशीलता हा विषय कुठल्या बाजारात किलोनी विकत मिळत नाही. आज विशेषतः कराड साहेब आपण आणि आपल्या परिवाराने शैक्षणिक क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात आणि आता स्वास्थ्य सेवा चांगली देण्याकरता कार्य केलं, हे खूप मोठं आहे. मी काही फार मोठा हे नाही, पण माझ्या जीवनात एक प्रसंग घडला. माझा 2004 साली मी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचा नेता असताना माझा लाल दिव्याच्या गाडीमध्ये पोलीस प्रोटेक्शनमध्ये मोठा ॲक्सिडेंट झाला. माझा पाय 4 ठिकाणी तुटला. मी ज्या गाडीत बसलो ती गाडी ट्रक खाली गेली. माझी पत्नी बरोबर होती, मुलगा बरोबर होता, पोलीस ड्रायव्हर होता, एक गार्ड होता, PA होता. पण आम्ही सगळे वाचलो. आणि ज्यावेळी वाचलो त्यावेळी ज्यांनी ती गाडी बघितली ते लोक मला जेव्हा हॉस्पिटलमध्ये भेटले तेव्हा ते मला असं म्हणाले की गाडी तर पूर्ण उद्ध्वस्त झाली, पूर्ण हे झाली, आणि तुम्ही जिवंत कसे राहिले याचं आश्चर्य आहे. मी त्यांना एवढंच सांगितलं की मी जवळपास 1985 पासून निरपेक्ष भावनेने, त्यावेळी हार्टचे हॉस्पिटल नव्हते मुंबईमध्ये, माझी रूम MLA हॉस्टेलची म्हणजे एक हॉस्पिटलचा वॉर्डच होता. त्यावेळी मुंबईतच फक्त हार्टचे ऑपरेशन्स व्हायचे. तर मी आतापर्यंत माझ्या जीवनात 67,000 हार्टचे ऑपरेशन मोफत केले. आणि मी सातत्याने, खरं म्हणजे मी राजकारण करत नाही. आणि मी लोकांना सांगतो की तुम्ही राजकारण करूच नका, मतं मागायला जाऊ नका, आणि पोस्टर तर चुकून लावू नका, आणि कोणालाही सांगू नका मत मागा. तुम्ही चांगलं काम करा, लोक आपल्याला आपोआप मत देतात. आणि मला त्यावेळी आणायला की ते आमच्या झोपडपट्टीत राहणारा यादव नावाचा कार्यकर्ता, कराड साहेब, त्या मुलांनी झोपडपट्टीत तो शोधतो, जातो, आणि आतापर्यंत त्यांनी माझ्याकडे 840 असे हार्ट आणि कॅन्सरचे रुग्ण आणले आणि त्यांची सेवा करून घेतली. या गिरीश महाजनांबरोबर, त्यांच्याबरोबर एक ज्ञानेश्वर ना काय रामेश्वर, गिरीश किती हजारो लोकांना आणून मुंबईत त्यांचे ऑपरेशन. आणि मला थोडासा कोणी हार गुच्छ आणलेला नाही आवडत, थोडं मला ॲलर्जी आहे त्याची, सत्कार, हार, गुच्छ. तर मला जेव्हा ऑपरेशन झाल्यानंतर ते लोक गुच्छ घेऊन यायचे. मुलांना मिळाले त्याजवळ हार्ट हॉस्पिटल, आपलं ऑपरेशन करायला पैसे नाही, कशाला गुच्छ आणला तू? मग त्याचं फूल घेऊन येतात. आणि ते जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद असतो आणि कधी कधी डोळ्यातून अश्रू असतात. आणि एकदा ही घटना घडली की एक माणूस असा डोळ्यातून रडायला लागला आणि त्याच्या डोळ्यातले अश्रूचे थेंब मी सँडल घालायचो त्याच्यावर बरोबर माझ्या पायावर पडली. आणि त्या लोकांच्या आशीर्वादामुळेच मी वाचलो असा माझा विश्वास आहे. आणि तुम्ही अतिशय चांगलं पुण्याचं काम करत आहात. आणि यामुळे मी आज खरोखर गरीब माणसाचा कोणी वाली नाही राहत. मी आता 15 दिवसांनी नागपूरला एक माझ्या आईच्या नावाने डायग्नोसिस सेंटर काढलं. मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा MSMEचा मंत्री असताना विशाखापट्टणममध्ये एक मेडिकल डिव्हायसेस पार्क होता. तो चंद्राबाबूंनी सुरू केला होता, पण नंतर जगन रेड्डी मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी तो बंद केला. आणि ज्यावेळी मी MSMEचा मंत्री होतो तेव्हा ते बिचारा डॉक्टर शर्मा आणि त्याचे सगळे लोक येऊन मला डोळ्यात पाणी आणून सांगितलं की सगळं आता समाप्त झालं, भंगारात निघाला. मी लगेच फोन उचलला आणि जगन रेड्डींना फोन केला. आणि मी म्हटलं, जगन, राजनीति करो, जो जीतेगा वो सिकंदर, और ये अच्छा काम है, इसका क्यों विरोध करते हो? गरीब लोगों को सस्ते में सब चीजें मिलेगी. व्हेंटिलेटर 47,000 रुपयात. कराड साहेब, मी कोविडच्या काळात 500 व्हेंटिलेटर फुकट वाटले. 100 कोटी रुपयाचं साहित्य वाटलं आणि त्याची किंमत एवढी स्वस्त होती. म्हणलं हे सगळं त्या आपल्या MSMEच्या विशाखापट्टणमच्या
पार्कमधून, मेडिकल डिव्हायसेस पार्कमधून झालं. आणि आज मला सांगताना आनंद होतो की त्या विशाखापट्टणम MRI बनतो, CT स्कॅन बनतं आणि त्यांचा 40,000 कोटी रुपयाचा एक्सपोर्ट झाला. त्या पार्कचे सगळे लोक माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की साहेब आपण आम्हाला वाचवलं, आता आमची खूप प्रगती झाली, आम्हाला तुमच्याकरता काहीतरी करायचं आहे. तर म्हटलं माझ्याकरता काही करू नका, मला मी काही घेत नाही, मला काही करायचं ते नका देऊ. नाही म्हणे काही ते म्हणलं एक काम करा, माझ्या मतदारसंघात खूप गरीब लोक आहेत, मला तुमचा MRI, CT स्कॅन, पॅथॉलॉजी लॅबॉरेटरी, एक्सरे मशीन आणि डायलिसिस सेंटर उघडायचं आहे. ते सगळेजण म्हणाले साहेब हे सगळं साहित्य आम्ही तुम्हाला डोनेशनमध्ये देऊ. आणि मला जवळपास 50 कोटी रुपयाचं साहित्य त्या लोकांनी डोनेशनमध्ये दिलं. पुढल्या 15 दिवसांनी त्याचं उद्घाटन आहे. आणि मी सांगितलं डायलिसिस फुकट, MRI 800 रुपयात, CT स्कॅन 600 रुपयात आणि कितीही टेस्ट असेल तरी पॅथॉलॉजी टेस्ट केवळ 200 रुपयात आणि एक्सरे 50 रुपयात. मला म्हणाले हे परवडत नाही. म्हणलं परवडतं का नाही मला माहिती नाही, आपण जाऊ भीक मागायला लोकांना, पण गरीब माणूसला जे अफोर्डेबल आहे ते आपण मदत केली पाहिजे. आणि म्हणून मला खूप आनंद झाला की तुम्ही चांगलं हॉस्पिटल उघडलं. मी माझ्या ऑफिसमध्ये एक संस्कृतमधलं गीत होतं, संघामध्ये आम्ही नेहमी म्हणायचो, मनसा सततम स्मरणीयम वचसा सततम वदनीयम लोकहितम मम करणीयम. आणि म्हणून आपण जर ही संवेदनशीलता, सामाजिक संवेदनशीलता आणि जाणीव ठेवून खूप मोठं काम करण्याची गरज आहे, खूप गरज आहे. कारण आजही आपल्या देशामध्ये लाखो करोडो लोक अशी आहेत की जे औषधं विकत घेऊ शकत नाही. आयुष्य योजनेमध्ये आदरणीय मोदीजींनी योजना सुरू केली, 5 लाख रुपयापर्यंत आता ट्रीटमेंट करता पैसे मिळतात. इतकी वाईट स्थिती आहे की आज गरीब माणसाचा कोणी वाली नाही. आणि लोकांना एवढा आनंद होतो, मला कधी लोकांची पण मानसिकता समजत नाही. आम्ही आमच्याकडे एक ज्येष्ठ नागरिक संघ आहे, त्याच्याकरता 4 इलेक्ट्रिक बसेस आहेत. आम्ही काहीच करत नाही, त्या बसेसमधून फुकट शेगाव, माहूर, बेलाघाट देवदर्शन करायला ज्येष्ठ नागरिक जातात. आणि ते बस घेऊन आल्यानंतर जे शेगावचं दर्शन घेऊन येतात तर ते माझ्या पाया पडायला लागले. मी म्हटलं माझ्या कशाला पाया पडता तुम्ही? म्हणजे तुमच्यामुळे आम्हाला दर्शन झालं. म्हणजे आज सामान्य गरीब माणसाच्या जीवनाचा सुखांक वाढवण्याचा प्रयत्न करणं हीच आज समाजाची राष्ट्रीय आवश्यकता आहे. आणि म्हणून डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्समध्ये स्वास्थ्य सेवा महत्वाची आहे. प्रत्येक माणसाला राहायला घर मिळालं पाहिजे, प्रत्येक गावात रस्ता असला पाहिजे, प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, मुलांकरता चांगली शाळा असली पाहिजे, शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या त्यांच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे आणि स्मार्ट विलेज, स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज पण झालं पाहिजे. कराड साहेब माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही हे सगळं केलं, आता एक स्मार्ट विलेज तयार करा आणि कन्सल्टंट मला घ्या. मी आता 1000 घराचं विलेज तयार करतोय. 540 स्क्वेअर फुटाचं घर, आयुष्यभर वीज मोफत, पाणी मोफत आणि घराची किंमत 5 लाख रुपये. तर मी तुम्हाला पूर्ण मदत करेन. आणि या लोकांचा जो आशीर्वाद आहे, कुठल्याही राजकीय नेत्याकरता त्याच्या जीवनातली सगळ्यात कोणती मोठी गोष्ट असेल तर जनतेचा आशीर्वाद, त्यांचा विश्वास, त्यांचं प्रेम आणि त्या एक प्रकारे त्या व्यक्तीबद्दल जे प्रेम आणि आदर आहे, हाच राजकीय नेत्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी पुंजी आहे. आता राजकीय नेत्यांनी हे समजून घेण्याची गरज आहे. मात्र शॉर्टकट कट यू शॉर्ट.